कर्तव्यदक्ष आणि जनतेसाठी नेहमी तत्पर असलेले सातपूर प्रभागाचे नवनिर्वाचित सभापती समाधान देवरे सध्या आपल्या झंझावाती दौऱ्यामुळे आणि विविध प्रश्नांवर घेत असलेल्या ठोस भूमिकेमुळे चांगले चर्चेत आले। या दौऱ्यादरम्यान सातपूर ESI ग्राउंड आणि सातपूर जलतरण तलाव इथं नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना एक अत्यंत गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली। सातपूर जलतरण तलावाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। तलावातील टाइल्स तुटलेल्या, छत खराब झालेलं, टॉयलेटमधील टाइल्स फुटलेल्या, काही शॉवर्स बंद अवस्थेत, लॉकर्स पूर्णपणे खराब, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, संपूर्ण परिसर अस्वच्छ आणि दुर्लक्षित अवस्थेत असल्याचं विदारक चित्र समोर आलं। या सगळ्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि आरोग्यावर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। विशेषतः स्विमिंग करताना तुटलेल्या टाइल्समुळे महिला, पुरुष आणि लहान मुलांना इजा होत असल्याच्या घटना समोर येतात। यावेळी पाहणी करत असताना सभापती समाधान देवरे यांनी एका लहान मुलाशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्यात। ते पायाला लागलं होतं का? लागलं होतं. हो ना? हे पण मध्ये दोस्त का ते? आज सातपूर जॉगर्स ग्रुप मधून बोलतोय। आज याची परिस्थिती स्विमिंग टँकची, लेडीजच्या कपडे बदलायची सोय नाहीये, पूर्ण काचा फुटलेल्या आहे, शावर नाहीये, संडासला बसण्यासाठी दरवाजा आतमधून धरून बसायला लागतं, अशी परिस्थिती या नगरपालिकेने केली आहे। इथले आज यांना वेळोवेळी कंप्लेंट करून याचं दुर्लक्ष आहे, कोणीच याच्यावर काय करायला तयार नाहीये। आणि अशी परिस्थिती का बोट रोज दिवसा एकाचं तरी बोट कापल्या जातं, अशा परचाईला दारी आहे। याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही, कोणी दुर्लक्षच करतंय सर्वेच। याच्यात तात्काळ नगरपालिकेने काहीतरी ऍक्शन घ्यावा आणि तात्काळ त्यांनी याच्यावर मार्ग काढावा। नागरिकांच्या जॉगर क्लबच्या काही नगरसेवकांच्या खूप दिवसापासून तक्रारी होत्या आणि म्हणून मी आज आपल्या सातपूर मधला जो काही स्विमिंग टँक आहे, जे की नागरिकांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा हा व्यायाम आहे, याची पाहणी करत असताना माझ्या निदर्शनात असं आलं की गेल्या 4-5 वर्षापासून प्रशासकीय राजवटामध्ये मला नाही वाटत की ह्या बिल्डिंगसाठी किंवा स्विमिंग टँकसाठी कुठेही मेंटेनन्स केलं गेलं। मी जेव्हा नागरिकांची चर्चा केली, जॉगर्स क्लबच्या काही आमचे सभासद आहे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, आतापर्यंत कितीतरी नागरिकांना हातापायांना लागून रक्त निघालेलं आहे। मी या ठिकाणी सभापती या नात्याने जरी दौरा केला, मी अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेतली। अधिकाऱ्यांच्या हातात एकच आहे, टँक चालवणं, पण त्यांचं म्हणणं निधी आला तर मी मेंटेनन्स करू शकतो। गेल्या 4-5 वर्षापासून या टँकचं उत्पन्न महापालिकेला चालू आहे। नागरिक तिकीट काढून येतात, परंतु ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा नाही। मी अक्षरशः बघितलं की खालच्या स्टाईल पासून तर स्विमिंग टँकची स्टाईल पासून तुम्हाला चित्रीकरणामध्ये दिसल की संपूर्ण टँकला मी तर म्हणतो 50 लाख रुपये दिले तरी सुद्धा हा टँक सुरळीत, चांगल्या नाशिक सारख्या शहरामध्ये जे टँक आहेत तसा टँक करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केला, तेव्हा हा टँक कुठंतरी सुरळीत होईल। मी माझ्या वरिष्ठांना सुद्धा ही दखल घ्यायला लावणार आहे व मी संपूर्ण अधिकाऱ्यांना, बांधकाम विभाग असेल, स्विमिंग टँकच्या अधिकारी यांना मी आता पहिल्यांदा विनंती करतो की नागरिकांच्या जीवाशी खेळू नका। मला लवकरात लवकर याच्यासाठी लागणारे जे काही आमचे पत्रव्यवहार असतील ते पत्र देतो। बिल्डिंग मेंटेनन्स मधले जे काही बांधकाम विभागाने त्यांनी तो निधी वापरून, आमचा काही निधी असेल तो वापरून, आमच्या वरिष्ठांचा निधी वापरून आयुक्त मॅडमशी मी नक्कीच आता पत्रव्यवहार करणार। आयुक्त मॅडमने स्पेशल या केसला दक्षता घेऊन याचं लवकरात लवकर मेंटेनन्स करून या नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, अशी मी सर्वांच्या वतीने, आमच्या जॉगर्स क्लबच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। प्रथमतः हे काम जर नाही झालं तर आम्ही पुढील महिन्यापासून कुठलंही तिकीट न काढता नागरिकांना मोफत सुविधा चालू करून देईल। मग जर तुम्ही नागरिकांना सुविधा देत नसाल, जर का आपण मेंटेनन्स करू शकणार नाही तर नागरिकांनी पैसे का खर्च करावे? मग त्याच्यामुळं ही पहिल्यांदा मी विनंती करेन की अधिकाऱ्यांनी याच्यावर दक्षता घेऊन लवकरात लवकर याचं मेंटेनन्स करून द्यावं। विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। योग्य सुविधा नसल्याने आणि सुरक्षेचा अभाव जाणवत असल्यामुळे अनेक महिला तलावाचा वापर टाळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। महिलांच्या सुरक्षेसाठी तात्काळ सुधारणा करण्यात याव्यात, तसेच सुरक्षा भिंत वाढवण्याची अत्यंत गरज असल्याचं नागरिकांनी सांगितलं। दरम्यान जॉगर फाउंडेशन सातपूर आणि स्थानिक जॉगर्स यांच्या वतीनं सभापती समाधान देवरे यांच्याकडे विविध तक्रारी करण्यात आल्या। तसेच शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी पत्र देत नाशिक महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधलं। नाशिक महापालिका प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
नागरिकांनी केलाय। या सर्व प्रकारची तात्काळ दखल घेत नवनिर्वाचित सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी सातपूर जलतरण तलावाचे महाव्यवस्थापक रूपचंद काटे यांना सोबत घेत स्वतः जलतरण तलाव आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली। यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या थेट सभापतींसमोर मांडल्या। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचं नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले। दरम्यान सभापती समाधान देवरे यांनी यावर ठोस भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दात अल्टिमेटम दिलाय। 1 महिन्याच्या आत आवश्यक निधी उपलब्ध करून जलतरण तलावाची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांकडून कोणतेही शुल्क न आकारता जलतरण तलावात मोफत प्रवेश देण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। आता प्रशासन किती वेगानं हालचाल करतं, सातपूर जलतरण तलावाची दुरावस्था सुधारते आणि सातपूरकरांना सुरक्षित व चांगल्या सुविधा कधी मिळतात याकडे संपूर्ण सातपूर प्रभागाचं लक्ष लागलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।